पीसलेस कमजोर झालाय. 1 किलो चिकन आणलेलं आहे. त्यात मी इथं खात राहायचो, पाठीमागून माझा बिबट्या माझा बोचा खाऊन घेऊन जायचा. नव्हते म्हटलं त्याच्या घालून घ्यावा गाजरा. आता काय करतं पिणार रे, काय थोडे लपून लपून छपून चाललंय कार्यक्रम. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे माझ्या मळ्यात. खूप दिवस झाले थायलंड हिंडू राहिलो चुतार का, म्हटलं आता काहीतरी चिकनचा बेत करू. चिकन बिर्याणी. आता चिकन आणलं आहे आम्ही. हे बघा चिकन आहे, 1 किलो चिकन आणलेलं आहे. आता आम्ही आपल्या मळ्यामध्ये बिर्याणी बनवणार आहे एकदम मस्तपैकी. पहिले आज आपण मस्त चिकन धुवून घेऊ. कॅमेरामॅन थोडं चिकन दाखव आपल्या पब्लिक मंडळीला. हे बघा 1 किलो चिकन आणलेलं आहे. आता माझ्याकडे फोकस करा. तर आता आपण मळ्यामध्ये बनवणार आहे चिकन दम बिर्याणी. खूप महिन्यांपासून प्लॅन चालू होता, शेवटी आज योग आला आहे. आमचे मित्र कंपनी काय आहे पाठीमागं बसून मजा घेऊ राहिले. चला म्हटलं कॅमेरासमोर आहे, आपण कॅमेऱ्यासमोर यायला काही डेअरिंग नाही करू राहिले, नाही तर परत व्लॉग गेला व्हायरल, परत घराच्या बाहेर फिरता येणार नाही. मित्रांनो आता आमचं चिकन धुवायचं झालेलं आहे. आता आम्ही गाजरं पण आणले. जे मित्र कंपनी येत नव्हते म्हटलं त्याच्या घालून घ्यावा गाजरा. आता काय करतं गाजरं घालूनच द्यावं लागतील. हे बघा आपलं 1 किलो चिकन आहे मस्तपैकी. आता मसाला वगैरे पण आणला आहे घरून परतून वगैरे, आणि मसाल्याची पुडी पण घेतली एक मस्त. आता कांदा बिंदा यावा एकदम जोरात बेत होणार आहे. नादखुळा जळगाव धुळा डायरेक्ट बिर्याणी. म्हणजे आता बिर्याणीसोबत तुम्हाला वाटत असेल चकना बिकना, आता तुम्ही आग वगैरेला दिसत चालले जोरात. दारू बिरू आपण दारू काही पित नाही, पिणार रे काय थोडे लपून लपून छपून चाललंय कार्यक्रम. पण काही विषय नाही, मजा येईल. पण बनवणं बा मजा करायची आयुष्यात. झाटा काही जिंदगीत आणि काही नाही राहिलं. आता मी थायलंड हिंडून आलो, सगळं फिरतो इकडं तिकडं. जिंदगीत आहे ना मजा करत राहा मित्रांनो. नावं ठेवणारे झाटोपडगिरी करत राहणार, कारण की त्यांची ऐपत नसती हिंडायची, त्यांना मित्र कंपनी नसता. असे चुत्या लोक पण असतात, त्यांच्या नादी लागू नका. तर मित्रांनो आता आग वगैरे लागली आहे, काहींच्या बुडा खालून पण आग लागणार आहे, काही विषय नाही. आता आपण तेल वगैरे टाकू मस्त. पहिले तेल थोडंसं गरम होते मग. आज नाद खुळच डायरेक्ट. लय दिवसापासून प्लॅनिंग चालू आता बनवायचं. थोडं ये ना तेल थोडं मिसळून घेऊ, म्हणजे कसं चिकनला टाकणार आणि कुकरला. आता काय शेवटची पार्टी आहे, नंतर काय महिना 1.5 महिना परत थायलंडवरून येत नाही आपण चाललो 1-1.25 महिना, जवळपास 2 महिना पण थांबू शकतो. काय शेवटी मराठी माणसं पुढे गेले पाहिजे मित्रांनो. धंदे करा तुम्ही. शेती करून दिवस रात्र पार गांड आपटून काही मजा नाही. शेवटी घरी 1 क्वार्टर मारून जेवण करून झोपून घ्यावं लागतं. धंद्यात तरी उतरलं पाहिजे. आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. आत्ता पॅकेजेस जसं मी बनवतो आहे, कमी माझा प्रयत्न चालू आहे. आता मी तिथं जाऊन थोडं सेटलमेंट करणार आहे पुढं भविष्यात. तिथंच सेटल करायचं. असं करायचं की चायला आपले माणसं आहे ना कमी खर्चातच आले पाहिजे. 35-40 रुपयातच पॅकेज भेटलं पाहिजे. पण सध्या ट्रम्पनी एवढी ताणून दिली आहे, ते ट्रम्पमुळे इराण आणि इस्रायल त्या वॉरमुळे फ्लाईटचे रेट्स वाढले. आज फ्लाईटचे तिकीटं फक्त आता जूनच्या जरी बुकिंग करायचे तर 32,000 रुपये तिकीट चालू आहे. तुम्ही विचार करा. तर आता आहे ना मित्रांनो मसाला मस्त परतला. आता आपण चिकन टाकूया. म्हटलं मस्त परतून घेऊ पहिले, मग पाणी टाकू, मग राईस झालं. आता बिर्याणी कुकर शिट्ट्या यायला द्यायला थोडं राहिलं. लय मेहनत करावं लागते. एवढंच एखादी क्वार्टर पेत असं ते चायला, मग तर उतळा पडत बनवलं असते. तर मित्रांनो आता आम्ही राईस वगैरे धुवून घेतलं आहे.
आता राईस टाकू. थोडं चिकन मस्त शिजलं, चव वगैरे पाहिली व्यवस्थित होती. लय दिवसा पण नंतर बनवतोय, मळ्यात काही सवय नाही राहिली, कधी लय दिवस झाले चिकन घरी बनवलं नाही. आज हा आता आहे ना याला मस्त शिजवून देऊ. तर मित्रांनो आता कुकर लावलं आहे, आता मस्त की 3 शिट्ट्या होऊन देऊ. मग डायरेक्ट बिर्याणीचा तडाखा आता एकदम जोरात करायचा. तोपर्यंत मी भांडे बिंडे घासतो आणि भेटू चला लवकर. तर मित्रांनो आता आहे ना शिट्ट्या झाल्या 5, थोडी 1 शिट्टी जास्त होऊन दिली. आता आपण पहिले ठेवून देऊ खाली, थोडी वाफ जाऊन देऊ. काय घाई करण्यात काही मजा नाही. तर मित्रांनो थोडं वाफ जाऊन देऊ. आता शिजलंय काही नाही पहिले चेक करावं लागेल, काय लय दिवसानंतर बनवलंय. 5 जर झाला तर मग काय सगळं सत्यानाश होईल, एवढी घाण टाळून काय उपयोग नाही. ओके ओ माय गॉड, वास जोरात येऊ राहिला. पीस कुठं दाबले. लेग पीसलेच कमजोर झालाय. आता आपण चिकन काढलंय, बिर्याणी खाऊन पाहू आता कशी झाली. तो एक फेज होता नाही कामटे म्हणून काढत राहतो, त्याला काम असतं. वा वा, 1 नंबर बिर्याणी झाली मित्रांनो. आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू नाही शकत, खाताना पण दाखवा का आता बोचा बिचा दुखाल एखाद्याचा, कारण की जळणारे लय मित्र आहे, या गोष्टी सहन होती नाही. त्यात मी इथं खात राहायचो पाठीमागून, माझा बिबट्या माझा बोचा खाऊन घेऊन जायचा. मला जायचं आहे थायलंडला, कारण की मी थांबणार महिनाभर. तर मित्रांनो आता आजचा ब्लॉग एवढाच. लाईक सबस्क्राईब तुम्हाला करायचं असेल तर करा, नाही तर याच्या गांडीत गेलं. मला भूक लागली, खातो आता. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.